बातमी जळगावातून येते। रक्षा खडसेंच्या अर्जावर आता अपक्ष उमेदवार संजय कांडेलकरांनी आक्षेप घेतलाय। निवडणूक आयोगाला पुरेशी माहिती सादर न केल्याचा आरोप होतोय। न्यायालयात आपण दाद मागू असं संजय कांडेलकर म्हणतात। त्यामुळे रक्षा खडसेंच्या अडचणीमध्ये येणाऱ्या काळात वाढ होणार आहे का पाहणं महत्त्वाचं आहे। त्यावेळेस श्रीमती रक्षा निखिल खडसे यांचं नामनिर्देशन पत्र निवडणूक अधिकारी वाचन करत असताना मी त्यावरती पहिले तोंडीच हरकत घेतली की सदर नामनिर्देशन पत्रामध्ये त्यांनी हायकोर्टाच्या याच्या संदर्भातला उल्लेख या नामनिर्देशन पत्र म्हणजे त्यांच्या मालमत्तेमध्ये केला नसल्यामुळे त्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्या अर्जासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मी विनंती केली। त्यावेळेस मला त्यांनी लेखी अर्ज देण्यास सांगितला। मी लेखी अर्जसुद्धा सादर केला। लेखी अर्ज सादर केल्यानंतर त्यांनी मला कागदपत्रांची मागणी केली असता मी कागदपत्र देण्यास 5 मिनिट मला उशीर झाल्या कारणामुळे त्यांनी माझं अपील जी हरकत होती ती आपण कागदपत्र सादर न केल्यामुळे माझा अर्ज फेटाळलेला आहे। तरी मी या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयात दाद मागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।